नाशिकच्या इंदिरानगर परिसरातून एक धक्कादायक पण सुदैवी घटना समोर आली आहे। आज सकाळी शॉर्ट सर्किटमुळे एका रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना घडली। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र संपूर्ण इमारतीतील 20 मीटर जळून खाक झाले आहेत। नाशिकच्या इंदिरानगर परिसरात आज सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र संपूर्ण इमारतीतील 20 मीटर जाऊन खाक झालाय। इंदिरानगर येथील वडाळा परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर चौक पखाल रोडवरील खोडेनगरमधील माधव अपार्टमेंटमध्ये आज सकाळी सुमारे 9:15 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे। इमारतीच्या खाली असलेल्या इलेक्ट्रिकल मीटर बॉक्समध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली आहे। या आगीमध्ये इमारतीतील सर्व 20 मीटर जळून खाक झालेला आहे, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मीटर बॉक्समधून धूर येत असल्याचं विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संस्थापक अध्यक्ष सुनील माधव खोडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ अग्निशमन दल आणि अशोका मार्ग येथील विद्युत विभागाला माहिती दिली। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली आहे। विजेचा दाब कमी जास्त होत असल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज नागरिकांनी व्यक्त केलाय। जळालेल्या 20 मीटरची भरपाई विद्युत विभागाने द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। स्टार न्यूजसाठी सोनू वडके, नाशिक।